आरसा चेहरा दाखवतो, पण माणसाचं खरं रूप त्याच्या कर्मातून दिसतं. पहाटेची वेळ होती. गावावर अजूनही हलकसं धुकं पसरलेलं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता आणि जुन्या वाड्याच्या खिडक्यातून सोनेरी सूर्यकिरण आत शिरत होते. त्या वाड्याच्या मध्यभागी एक मोठा, अनेक वर्षापासून जपलेला आरसा लावलेला होता. त्या आरशासमोर दोन मुली शांतपणे उभ्या होत्या. एक होती सई, साध्या कपड्यातली, चेहऱ्यावर निरागस हास्य असलेली, मनाने खूप मोठी आणि इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी. दुसरी होती प्रिया, अत्यंत सुंदर, आत्मविश्वासू, हुशार, पण स्वभावाने हट्टी. तिला नेहमी स्वतःचं कौतुक ऐकायला आवडायचं आणि ती प्रत्येक गोष्टीत स्वतःला पुढे पाहू इच्छित होती. दोघी एकाच घरात वाढल्या होत्या, एकाच अंगणात खेळल्या होत्या आणि एकाच शाळेत शिकल्या होत्या. गावातील प्रत्येक जण त्यांना सख्या बहिणी समजत होता. पण त्या घराच्या भिंतींमध्ये दडलेलं एक सत्य फार कमी लोकांना माहीत होतं. सई ही शंकररावांच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. तिच्या आईचं लहानपणीच निधन झालं होतं. त्यानंतर काही वर्षांनी शंकररावांनी दुसरं लग्न केलं आणि त्या संसारात प्रियाचा जन्म झाला. शंकररावांनी कधीच दोघींमध्ये भेदभाव केला नाही. त्यांच्या दृष्टीने दोन्ही मुली त्यांच्या हृदयाचे तुकडे होत्या. सईला आईची माया कमी पडू नये आणि प्रियाला बहिणीचं प्रेम मिळावं यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. रोज रात्री जेवताना ते दोघींना एकच गोष्ट सांगायचे, माझ्यानंतर तुमच्याकडे एकमेकींशिवाय कोणीही नसेल, म्हणून नेहमी एकमेकींचा हात सोडू नका. सई हे शब्द मनापासून जपायची. प्रिया देखील लहानपणी तिच्यावर खूप प्रेम करायची. दोघी एकमेकींशिवाय कुठेही जायच्या नाहीत. सण असो, जत्रा असो किंवा शाळेचा कार्यक्रम, त्या कायम एकत्र दिसायच्या. गावातील लोक हसत म्हणायचे, या दोघींचं नातं इतकं घट्ट आहे की कोणाची नजर लागू नये. काळ हळूहळू पुढे सरकत होता. सई आणि प्रिया दोघीही मोठ्या होत होत्या, पण त्यांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. सई अभ्यासात खूप हुशार होती. शाळेत प्रत्येक परीक्षेत ती पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हायची. शिक्षक तिच्या मेहनतीचं कौतुक करायचे आणि गावातील लोक तिच्या नम्र स्वभावामुळे तिला आशीर्वाद द्यायचे. शाळेतून घरी आल्यावरही ती आराम करत नसे. वडिलांना शेतीच्या कामात मदत करायची, घरातील कामात हातभार लावायची आणि प्रियाचीही काळजी घ्यायची. शंकरराव अनेकदा अभिमानाने म्हणायचे, माझी सई फक्त माझी मुलगी नाही तर माझा आधार आहे. हे शब्द ऐकून सई फक्त हसायची, पण हेच शब्द प्रियाच्या मनाला टोचू लागले. तिला वाटायचं, बाबा माझ्यावरही प्रेम करतात, पण सगळ्यांसमोर कौतुक फक्त सईचंच का? हळूहळू तिच्या मनात तुलना सुरू झाली. गावात कोणी सईचं कौतुक केलं की प्रियाच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं व्हायचं. एके दिवशी शेजारच्या काकूंनी प्रेमाने म्हटलं, सईसारखी मुलगी प्रत्येक घरात असावी. हे ऐकताच प्रियाच्या मनात मत्सराची ठिणगी पेटली. रात्री ती एकटीच खिडकीत बसून विचार करू लागली, मी कमी आहे का? माझ्यात काय कमी आहे? याच काळात काही स्वार्थी नातेवाईक आणि गावातील लोक तिच्या मनात विष पेरू लागले. ते मुद्दाम म्हणायचे, सई मोठी आहे, उद्या सगळी संपत्ती तिच्याच नावावर होईल. तू सावध राहा, नाहीतर तुला काहीच मिळणार नाही. हे शब्द प्रियाच्या मनात खोलवर बसले. तिला वाटू लागलं की सई तिची बहीण नसून तिची स्पर्धक आहे. हळूहळू तिच्या वागण्यात बदल दिसू लागला. पूर्वी प्रत्येक गोष्ट सईसोबत शेअर करणारी प्रिया आता तिच्याशी बोलणंच टाळू लागली. सई काही विचारायला आली की ती मुद्दाम उत्तर द्यायची नाही. जेवताना वेगळं बसायची. घरात पाहुणे आले की सईचं कौतुक होऊ नये म्हणून मध्येच बोलून तिची किल्ली उडवायची. इतकंच नाही तर सईने केलेल्या कामातही ती मुद्दाम चुका काढू लागली. एक दिवस सईने प्रेमाने तिच्यासाठी आवडीचा गोड पदार्थ बनवला, पण प्रियाने तो खाण्याऐवजी रागाने बाजूला ठेवला आणि म्हणाली, मला तुझी सहानुभूती नको आहे. हे ऐकून सईच्या डोळ्यात पाणी आलं. तिला समजत नव्हतं की तिची लाडकी बहीण अचानक इतकी बदलली कशी. तिने अनेकदा प्रियाशी बोलण्याचा प्रयत्न केला,
प्रिया, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला सांग, पण आपल्यात असं अंतर नको. पण प्रिया प्रत्येक वेळी तिला टाळायची. शंकररावही दोघींमधील वाढत चाललेला दुरावा पाहून अस्वस्थ झाले. त्यांनी अनेकदा समजावलं, तुम्ही दोघी माझ्या आयुष्याची ताकद आहात. मत्सराने नाती कमकुवत होतात. पण प्रियाच्या मनावर चुकीच्या विचारांचा इतका प्रभाव पडला होता की तिला कुणाचंच ऐकू येईना. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढू लागले. एका कपड्यावरून भांडणं, एका पुस्तकावरून रुसवा, एका कौतुकावरून दिवसेंदिवस वाढणारा राग. घरातलं हसतं-खेळतं वातावरण आता शांत आणि तणावपूर्ण झालं. सई मात्र अजूनही बहिणीवर तितकंच प्रेम करत होती. तिला विश्वास होता की एक दिवस प्रिया पुन्हा पूर्वीसारखी होईल. पण नियतीने अजून मोठी परीक्षा ठेवली होती. लवकरच एक अशी घटना घडणार होती ज्यामुळे प्रियाचा मत्सर संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणार होता. आणि सईवर असा खोटा आरोप होणार होता ज्यामुळे तिचं आयुष्यच बदलून जाणार होतं. तो दिवस अगदी नेहमीसारखाच सुरू झाला होता. घरात सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. सई सकाळपासून घरातील कामं आटोपून वडिलांना मदत करत होती, तर प्रिया तिच्या खोलीत काहीतरी शोधत होती. अचानक प्रियाचा मोठ्याने आवाज आला, माझी सोन्याची अंगठी कुठे गेली? सगळे घाबरून तिच्या खोलीत धावत आले. कपाट, ड्रॉवर, टेबल आणि संपूर्ण खोली शोधून ही अंगठी सापडत नव्हती. घरात एकच गोंधळ उडाला. प्रिया रागाने लालबुंद झाली होती. काही क्षण विचार केल्यानंतर तिने अचानक सईकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, ही अंगठी सईनेच घेतली असेल, दुसरं कोण असणार? हे शब्द ऐकताच घरात शांतता पसरली. सईला क्षणभर काहीच समजलं नाही. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, प्रिया, तू काय बोलते आहेस? मी असं कधीच करणार नाही. तू माझी बहीण आहेस. पण प्रियाचा राग कमी होण्याऐवजी आणखी वाढला. ती म्हणाली, मला खोटं सांगू नकोस. घरात तूच होतीस. अंगठी दुसरं कोणी घेणार? हे ऐकून शेजारी आणि नातेवाईकही कुजबजू लागले. काहींनी सईकडे संशयाने पाहिलं, तर काहींना सत्य काय आहे हेच समजत नव्हतं. शंकरराव दोघींकडे पाहत होते. एका बाजूला त्यांची प्रामाणिक मुलगी सई आणि दुसऱ्या बाजूला रडणारी प्रिया. त्यांच्या मनात मोठा संघर्ष सुरू झाला. ते शांतपणे म्हणाले, कोणीही घाईघाईने निष्कर्ष काढू नका. आधी नीट शोधूया. पण परिस्थिती अशी होती की प्रत्येक गोष्ट सईच्या विरोधात जात होती. अंगठी सापडत नव्हती. प्रियाचा संशय वाढत होता आणि घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण होत होतं. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला सर्वात जास्त वेदना अंगठी हरवल्याची नव्हती, तर स्वतःच्या बहिणीने तिच्यावर विश्वास ठेवला नाही याची होती. ती हळूहळू आपल्या खोलीत गेली. दार बंद केलं. समोर देवाची छोटी मूर्ती होती. तिने हात जोडले आणि रडत रडत म्हणाली, देवा, मी निरपराध आहे. मला कुणासमोर स्वतःला सिद्ध करायचं नाही, पण सत्य लवकर समोर येऊ दे. ती बराच वेळ देवासमोर बसून राहिली. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, ज्यांच्यावर आपण जिव्हाळपाड प्रेम करतो तेच आपल्यावर इतका मोठा आरोप कसा करू शकतात? दुसरीकडे शंकररावही अस्वस्थ झाले होते. त्यांना सईच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास होता, पण पुरावा नसल्यामुळे तेही गोंधळले होते. त्या रात्री घरात कुणीच नीट जेवलं नाही. हसणं थांबलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता आणि दुःख दिसत होतं. सई मात्र शांत होती. तिला विश्वास होता की देव कधीच अन्याय होऊ देणार नाही. पण तिला माहित नव्हतं की नियती अजून मोठा धक्का देणार आहे. कारण काही दिवसांनी असं सत्य समोर येणार होतं, जे फक्त हरवलेली अंगठीच नाही, तर प्रियाच्या मनात दडलेला मत्सरही सर्वांसमोर उघड करणारं होतं. त्या घटनेला काही दिवस उलटले होते, पण घरातील वातावरण अजूनही पूर्वीसारखं झालं नव्हतं. सई शांत झाली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य कुठेतरी हरवून गेलं होतं. शंकरराव ही मनातून खूप अस्वस्थ होते, तर प्रिया बाहेरून सामान्य वागत असली तरी तिच्या मनात सतत एक विचित्र बेचैनी होती. एका दुपारी प्रिया तिची जुनी कपाटं आणि सामान आवरत होती. अनेक दिवसापासून न वापरलेली एक पर्स तिला हाताला लागली. सहज म्हणून तिने ती उघडली आणि पुढच्या क्षणी तिचा श्वास थांबला.
त्या पर्सच्या आत एका छोट्याच्या खिशात ती हरवलेली सोन्याची अंगठी शांतपणे पडलेली होती. प्रियाच्या हातातून पर्स खाली पडली. तिच्या डोळ्यांसमोर काही दिवसापूर्वीचे सगळे प्रसंग झरझर फिरू लागले. सईवर केलेला खोटा आरोप, तिचे अश्रू, वडिलांचा गोंधळलेला चेहरा आणि घरात पसरलेलं दुःख. क्षणभर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला आठवलं की काही दिवसापूर्वी बाहेर जाण्याच्या घाईत तिनेच ती अंगठी काढून या पर्समध्ये ठेवली होती आणि नंतर ती पूर्णपणे विसरून गेली होती. पण त्या विसराळूपणाची शिक्षा सईला भोगावी लागत होती. प्रियाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती स्वतःशीच पुटपुटली, मी किती मोठी चूक केली. मी माझ्याच बहिणीवर संशय घेतला. आता तिच्या मनात अपराधीपणाची भावना होती, पण सत्य सांगायचं धैर्य तिच्याकडे नव्हतं. जर तिने कबुली दिली तर वडिलांसमोर तिची प्रतिमा खराब होईल. सईचा विश्वास तुटेल आणि सगळ्यांना तिच्या मत्सराचं खरं रूप समजेल. ती अनेक तास विचार करत राहिली. शेवटी तिच्या मनाने तिला एकच उत्तर दिलं, खोट्यावर नातं उभं राहत नाही, सत्य सांगितलंच पाहिजे. त्या संध्याकाळी ती थेट शंकरराव आणि सईसमोर आली. तिचे हात थरथरत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने हळूच ती अंगठी टेबलावर ठेवली. सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. रडत रडत प्रिया म्हणाली, बाबा, सई निर्दोष होती. चूक तिची नव्हती, चूक माझीच होती. ती पुढे म्हणाली, अंगठी मीच माझ्या जुन्या पर्समध्ये ठेवली होती आणि विसरून गेले. मत्सरामुळे मी विचार न करता सईवर आरोप केला. मला माफ करा. हे शब्द ऐकताच घरात शांतता पसरली. शंकररावांच्या डोळ्यात पाणी आलं. सई काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिला स्वतःचं नाव निर्दोष सिद्ध झाल्याचा आनंद नव्हता, तर तिच्या बहिणीला स्वतःची चूक मान्य करण्याचं धैर्य आलं याचं समाधान होतं. त्या एका कबुलीने अनेक दिवसांचं ओझं हलकं झालं. पण ही फक्त सत्याची सुरुवात होती, कारण आता पुढे सई तिच्या बहिणीला अशी माफी देणार होती जी त्यांच्या तुटलेल्या नात्याला पुन्हा नव्याने जोडून टाकणार होती. प्रियाने स्वतःची चूक कबूल केल्यानंतर संपूर्ण घरात काही क्षणांसाठी शांतता पसरली होती. प्रत्येकाच्या नजरा आता सईकडे वळल्या होत्या. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आता सई काय करणार, जिच्यावर विनाकारण चोरीचा आरोप झाला, जिने अपमान सहन केला, जिने आपल्या स्वतःच्या बहिणीकडून अविश्वास पाहिला. ती आता नक्कीच रागाने उत्तर देईल असं सगळ्यांना वाटत होतं. पण सईच्या मनात राग नव्हता. तिच्या मनात फक्त बहिणीबद्दलचं प्रेम आणि नातं वाचवण्याची इच्छा होती. ती हळूहळू प्रियाजवळ गेली. प्रियाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. अपराधीपणाने तिचा आवाजही थरथरत होता. सईने प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिचे अश्रू अलगद पुसले आणि शांत स्वरात म्हणाली, प्रिया, बहिणी चुका करतात, रागावतात, कधी कधी एकमेकींना दुखावतातही, पण त्या कधीच एकमेकींचा हात सोडत नाहीत. हे शब्द ऐकताच प्रियाच्या मनात साचलेला पश्चाताप अनावर झाला. ती जोरजोरात रडू लागली आणि क्षणाचाही विलंब न करता सईच्या गळ्यात पडली. रडत रडत ती म्हणाली, ताई, मला माफ कर. मत्सराने माझे डोळे झाकले होते. तुझं प्रेम मला दिसलंच नाही. मी तुला खूप दुखावलं. सईने तिला घट्ट मिठी मारली. तिने फक्त एवढंच उत्तर दिलं, आपण दोघी बहिणी आहोत आणि आपल्या नात्यापेक्षा मोठी कोणतीच चूक नसते. हे दृश्य पाहून शंकररावांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी दोन्ही मुलींना जवळ घेतलं आणि भावुक होत म्हणाले, आज मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती दिसली, ती म्हणजे तुमचं पुन्हा एकत्र आलेलं प्रेम. त्या मिठीत मत्सर हरला, अहंकार हरला आणि जिंकली ती फक्त माया, माफी आणि बहिणीची निस्वार्थ नाती. त्या दिवसापासून सई आणि प्रियाने एकमेकींना कधीही गैरसमजामुळे दूर जाऊ न देण्याची शपथ घेतली. कारण त्यांना समजलं होतं, खरं नातं जिंकण्यासाठी बदला नाही तर माफीची ताकद लागते. त्या दिवसानंतर सई आणि प्रियाच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. ज्या घरात काही दिवसांपूर्वी गैरसमज, मत्सर आणि अश्रू होते, त्याच घरात आता पुन्हा एकदा हसू आणि आनंद परतला होता. प्रियाने आपल्या चुकीची मनापासून कबुली दिली होती
आणि तिने ठरवलं की आता ती कधीही मत्सराला आपल्या नात्यांमध्ये येऊ देणार नाही. ती सईसोबत प्रत्येक कामात खांद्याला खांदा लावून उभी राहू लागली. दोघी मिळून वडील शंकररावांची काळजी घ्यायच्या, घरातील प्रत्येक निर्णय एकत्र घ्यायच्या आणि एकमेकींच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधू लागल्या. हे बदललेलं नातं पाहून गावातील लोक पुन्हा त्यांचं उदाहरण देऊ लागले. शंकररावांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. त्यांनी दोन्ही मुलींचे हात हातात घेतले आणि भाऊक होऊन म्हणाले, रक्ताची नाती जन्माने जुळतात, पण मनाची नाती प्रेम, विश्वास आणि आपुलकीने टिकतात. त्या दिवशी सई आणि प्रियाला एक गोष्ट कायमची समजली, नात्यांची खरी श्रीमंती संपत्तीत नसते, तर एकमेकांना समजून घेण्यात, माफ करण्यात आणि संकटात साथ देण्यात असते. मत्सर माणसाला आपल्या माणसांपासून दूर नेतो, पण प्रेम, विश्वास आणि माफी कोणतंही तुटलेलं नातं पुन्हा जोडू शकतात. सावत्र असो किंवा सक्क, खरं नातं रक्ताने नाही तर मनाने जपलं जातं. म्हणून आपल्या माणसांवर विश्वास ठेवा, कारण प्रेमाने जपलेली नातीच आयुष्यभर साथ देतात. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि नात्यांची खरी किंमत सांगणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी आमच्या मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या आयुष्यात ही अशी एखादी व्यक्ती असेल जिच्याशी गैरसमज झाले असतील तर हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा. कदाचित हीच कथा एखादं तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचं कारण ठरेल. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, नातं मोठं की अहंकार? तुमचं एक उत्तर अनेकांना विचार करायला भाग पाडू शकतं. पुन्हा भेटूया एका नवीन, मनाला भेटणाऱ्या आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या कथेसह. तोपर्यंत आपल्या माणसांवर प्रेम करा, त्यांचा विश्वास जपा आणि नात्यांना नेहमी मनापासून सांभाळा.